आणि विधान परिषदेच्या निवडणुका राज्यामध्ये बिनविरोध होणार असल्या तरी सुद्धा या निवडणुकीबाबत आता एक मोठी राजकीय बातमी समोर येते। या निवडणुकीत शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना संधी मिळणार होती अशी माहिती सूत्रांची आहे। पक्षात ओबीसी नेत्याला घेण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू होती आणि त्यासाठी ओबीसी चेहरा म्हणून लक्ष्मण हाकेंना संधी मिळणार होती। मात्र शिवसेनेतल्या काही नेत्यांच्या विरोधामुळे हाकेंच्या उमेदवारीचा प्रस्ताव बारगळला। दरम्यान या वृत्ताला लक्ष्मण हाकेंनी सुद्धा दुजोरा दिलाय। महाराष्ट्रामधल्या 450 जातींचा आवाज बनण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। त्यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून जर एखाद्या पक्षाचा काही प्रस्ताव असेल, काही ऑफर असेल तर लोकशाहीमध्ये आम्ही त्याचा सकारात्मक विचार करू शकतो। पण महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या, बलुते आलुत्यांच्या, भटक्यायुक्त जाती जमातींच्या अनेक समस्या आज महाराष्ट्रामध्ये जशाच्या तशा आहेत आणि वेगवेगळ्या पक्षातले नेतृत्व असतील, आमदार खासदार असतील, नेते मंडळी असतील, या ओबीसींच्या प्रश्नावरती खुलेपणानं वास्तव भूमिका घ्यायला कोणीही तयार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।